नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण TCS आणि IBPS च्या परीक्षा आहेत समाज कल्याण, त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण प्रश्न काढलेले आहेत। संभाव्य प्रश्न सिरीज असंच आपण घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। तर चला पाहूया प्रश्न पहिला। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ विधान, वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे। विधान ब, ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला 1675 च्या दरम्यान बांधला होता। अविधान काय आहे? वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे। ब विधान काय म्हणतंय? ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला 1675 च्या दरम्यान बांधला। तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर उत्तर हे बरोबर आहे। म्हणजे ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला हा 1675 च्या दरम्यान बांधलेला आहे। तर पाहूया त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे। वरळी किल्ल्याची स्थापना 1675 मध्ये झाली। वरळीचा किल्ला हा 17व्या शतकाच्या आसपास ब्रिटिशांनी जहाजे आणि समुद्री शत्रूचा पाडा करता यावा म्हणून बांधलेला आहे। म्हणजे वरळीचा किल्ला ब्रिटिशांनी कशासाठी बांधला होता? शत्रूंचा पाडाव करण्यासाठी वरळीचा किल्ला बांधला होता। पुढील प्रश्न, 1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश डॅश मध्ये आश्रय घेतला। 1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश डॅश मध्ये आश्रय घेतला। नानासाहेब पेशव्यांनी 1857 च्या बंडानंतर कुठे आश्रय घेतला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेपाळमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता। नेक्स्ट क्वेश्चन, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? TCSचा खूप आवडते प्रश्न याच्यावर असतात मित्रांनो। 1 ते 2 पुस्तकं विचारली जातात, तसे टोपण नावं पण विचारले जातात। त्यासाठी तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही आपले कादंबरी आणि कादंबऱ्या पुस्तके आणि टोपण नावे पाठ करून जा। त्याच्यावर हमखास 1 ते 2 प्रश्न असतात। मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? मृत्युंजय कोणाची आहे? शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे। शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी मृत्युंजय महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित आहे। तुम्हाला असंही विचारले जाऊ शकते की शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी मृत्युंजय ही कशावर आधारित आहे? तर ही महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित आहे। 24 सप्टेंबर 1995 रोजी या कादंबरीत भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत मृत्यूदेव हा पुरस्कार मिळालेला आहे। 24 सप्टेंबर 1995 रोजी या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठ संस्थेमार्फत मृत्यूदेवी हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यांच्या शिवाजी सावंत यांच्या अजून कादंबऱ्या आहेत, तुम्ही लिहून घ्या। मृत्युंजय, छावा, युगंधर, लढत, संघर्ष। युगंधर आणि मृत्युंजय ही खूप जास्त विचारलेली कादंबरी आहे त्यांची, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा। आणि छावा आता पिक्चर रिलीज झालेला आहे, त्यामुळे छावावर प्रश्न येऊ शकतो। तर छावा ही कोणाची आहे? शिवाजी सावंत यांची ही कादंबरी आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हणतात? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हणतात? मित्रांनो, माझ्यासोबतही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? वैतरणा या धरणाला मोडक सागर असे म्हणतात। वैतरण्याची लांबी 154 किलोमीटर असून ती कोकणातील प्रथम क्रमांकाची नदी आहे। म्हणजे कोकणातील सर्वात जास्त लांब नदी कोणती आहे? तर वैतरणा। आणि 2 नंबरची उल्हास। कोणती? उल्हास ही नदी 2 नंबरची आहे। तिची लांबी 122 किलोमीटर आहे।
त्यांच्या उपनद्या, वैतरणीच्या उपनद्या कोणत्या आहेत? तानसा, पिंजाळ, देहरजा, सूर्या या तिच्या उपनद्या आहेत. वैतरणीची एकूण लांबी 154 किलोमीटर आहे. पुढील प्रश्न, दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर महात्मा गांधी यांनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? चंपारण्य येथून सत्याग्रह ही संकल्पना त्यांनी सुरू केलेली आहे. चंपारण्य सत्याग्रह कधीचा आहे? 1917 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेली ही भारतातील सविनय कायदेभंग चळवळ आहे. कोणती आहे? सविनय कायदेभंग ही चळवळ आहे. मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न काढलेले आहेत. तुम्हाला जर आपलं लेक्चर आवडत असेल तर लाईक करा. खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? गटविकास अधिकारी हा पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही. निर्वाचित म्हणजे निवडलेले, जनतेतून निवडलेले म्हणजे निर्वाचित. आणि गटविकास अधिकाऱ्याची निवड कोण करतं? तर MPSC मार्फत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? खालीलपैकी कोणत्या वर्षी RBI ची स्थापना झाली? केव्हा झाली RBI ची स्थापना? 1935 मध्ये RBI ची स्थापना झालेली आहे. RBI ऍक्ट कधीचा आहे? RBI ऍक्ट 1934 चा आहे. RBI चे राष्ट्रीयकरण 1949. RBI चे राष्ट्रीयकरण कधी झालेले आहे? राष्ट्रीयकरण 1949 मध्ये RBI चे राष्ट्रीयकरण झालेले आहे. संसदेत 6 मार्च 1934 ला RBI कायदा 1934 संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBI चे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे मुख्यालय आहे. RBI चे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईचे आहे. अजून एक प्रश्न लक्षात ठेवा, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे येथे आहे. हे लक्षात ठेवा, प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढील प्रश्न, नगर परिषदाच्या निवडणुका दर म्हणजेच डॅश डॅश वर्षांनी घेतल्या जातात. नगर परिषदेच्या निवडणुका किती वर्षांनी घेतल्या जातात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, नगर परिषदेच्या निवडणुका ह्या 5 वर्षांनी घेतल्या जातात. दर 5 वर्षांनी ह्या निवडणुका होतात. पुढील प्रश्न, 2011-12 मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीची टक्केवारी ग्रामीण भागामध्ये डॅश डॅश इतकी अनुमानित करण्यात आली आहे. 2011-12 मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीची टक्केवारी ग्रामीण भागात डॅश डॅश इतकी अनुमानित करण्यात आलेली आहे. तर किती अनुमानित करण्यात आलेली आहे? तर 33.54% ही ग्रामीण भागात अनुमानित करण्यात आलेली आहे दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीची टक्केवारी. 2009 केंद्रीय आयोगाने स्थापन केलेले आणि सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ गटाची पद्धतीच्या पुनर्विकलनासाठी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली, म्हणजेच MIDC ची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1962 मध्ये MIDC ची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणतात? खालीलपैकी कोणाला
कर्नाटक संगीताचे पितामह म्हणतात? तर कोणाला म्हणतात कर्नाटक संगीताचे पितामह? पुरंदरदास यांना कर्नाटक संगीताचे पितामह असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणते सूचक UNDP ने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे नाही? खालीलपैकी कोणते सूचक UNDP ने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे नाही? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अर्भक मृत्यूदर हे UNDP ने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे नाही. मानव विकास निर्देशांक हा संयुक्त राष्ट्र विकास अंतर्गत कार्यक्रम UNDP द्वारे प्रकाशित केलेला आहे. पहिला UNDP मानव विकास अहवाल 1990 मध्ये प्रकाशित झाला होता. ते कोणी केला होता UNDP अहवाल? 1990 मध्ये महबूब उल हक पाकिस्तानचे. कुठले होते? पाकिस्तानचे. आणि भारताचे कोण होते त्यांच्या सोबत? अमर्त्य सेन. या दोघांनी मिळून UNDP मानव विकास अहवाल 1990 मध्ये प्रकाशित केला होता. पुढील प्रश्न, भारताकडे डॅश डॅश लांबीचे अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग आहेत? म्हणजे भारतामध्ये असे किती किलोमीटरचे अंतर्देशीय नौकानयन म्हणजेच जहाज मार्ग आहेत? जहाज जलमार्ग आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 14,500 किलोमीटर चे अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग भारतामध्ये आहे. महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? लेटेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा. महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 29 महानगरपालिका आहेत. 29वी महानगरपालिका कोणती आहे? जालना. जालना ही 29वी महानगरपालिका आहे. 28वी इचलकरंजी ही 28वी आहे. 1888 साली स्थापना झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. 1888 साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. स्वातंत्र्योत्तर काळात 1947 साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठी महानगरपालिका होत्या. म्हणजे पहिली महानगरपालिका कोणती? मद्रास, दुसरी कोलकाता, तिसरी मुंबई. पूर्वी 27 महानगरपालिका होत्या. आता 28वी इचलकरंजी, 29वी जालना. कोणती? जालना. 29वी महानगरपालिका तुम्हाला विचारले जाईल. तर 29वी महानगरपालिका कोणती आहे? जालना, जिला की नुकताच आता महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला आहे. कामाईचा हे एक आहे. कामाईचा हे एक डॅश डॅश आहे. कामाईचा हे एक डॅश डॅश आहे. तर काय आहे? हे एक तंतु संगीतमय वाद्य आहे. काय आहे? तंतु संगीतमय वाद्य आहे. तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तत्वार्थ सूत्र हे खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तर तत्वार्थ सूत्र हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहे. जैन आचार्य उमास्वामी यांच्याद्वारे रचलेला एक जैन ग्रंथ आहे. कोणता? जैन ग्रंथ आहे. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? खालीलपैकी भारतातील हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर कोणते आहे? कांचनजंगा हे भारतातील हिमालयातील सर्वोच्च शिखर आहे. भारतातील विचारले त्याच्यामुळे कांचनजंगा
आणि जगातील विचारलं असलं तर कोणतं? जगातील विचारलं कोणतं? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट. आगरिया, आंध्र, माझी, पाओ आणि पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? आगरिया, आंध्र, माझी आणि पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? कोणत्या राज्यात आढळतात? तर छत्तीसगड या राज्यामध्ये आगरिया, आंध्र, माझी, पाओ या जमाती आढळतात. खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत? खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? मायकल फेल्प्स यांनी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केलेले आहेत. ते कोणत्या देशाचे आहेत? USA. USA या देशाचे आहेत. भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या होत्या? भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या? तर किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या? 8 अनुसूच्या जोडण्यात आलेल्या होत्या. आता सध्या किती आहेत? सध्या 12 आहेत. अनुसूच्या म्हणजेच परिशिष्टे. अनुसूच्या म्हणजेच परिशिष्टे सध्या किती आहेत? 12. आणि अंमलात आली तेव्हा किती होत्या? 8 जोडण्यात आलेल्या होत्या. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? मित्रांनो, आपण सर्व विषयाचे प्रश्न घेतलेले आहेत. अर्थशास्त्र, भूगोल, पॉलिटी, सर्व इतिहास, सर्व विषयाचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुम्हाला प्रश्नाची क्वालिटी समजत जाईल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य हे वित्त आयोगात असतात. वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती हे वित्त आयोग नेमणूक करतात किंवा कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना होते. स्थापना कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि त्याच्या वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असू शकतात. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की तो कृष्णा खोऱ्यात येत नाही? पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही. कारण की रत्नागिरी कोणीकडे आहे? कोकणमध्ये आहे. कोकणच्या म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेला आहे आणि आपली कृष्णा नदी ही पूर्वेला वाहत जाते. त्यामुळे रत्नागिरी हा जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे गोंड, भिल्ल, केवळ अ, केवळ ब, अब, दोन्ही, अब, दोन्ही नाही. तर महाराष्ट्रातील गोंड आणि भिल्ल ह्या दोन्ही जमाती महाराष्ट्रातील मुख्य जमाती आहेत. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहे. लोसूंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? लोसूंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? भुतिया ही जमात लोसूंग महोत्सवात सक्रिय सहभाग घेते. लोसूंग महोत्सव सिक्कीम राज्यातील कुठला आहे? लोसूंग महोत्सव सिक्कीम मधला आहे. सिक्कीम राज्यातील एक महत्त्वाचा उत्सव आहे.
हा भुतिया ही आदिवासी जमात साजरी करते. हा सण कोण साजरा करते? तर भुतिया ही जमात लोसूंग महोत्सव साजरा करते. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? वॉशिंग्टन DC म्हणजेच USA. कुठे? USA मधील वॉशिंग्टन DC येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे. 1944 मध्ये IMF ची स्थापना झालेली आहे. कधीची? 1944 मध्ये IMF ची स्थापना झालेली आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? तर कोणत्या जिल्ह्यात ती घनता 100 पेक्षा कमी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही 100 पेक्षा कमी आहे. बाकीचे हे 100 पेक्षा जास्त आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली? 1974 या वर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झालेली आहे. तसेच आपण दुसरेही एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत महाराष्ट्रात? एकूण व्याघ्र प्रकल्प हे 6 आहेत महाराष्ट्रात. पहिला व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी, याची स्थापना कधी झालेली आहे? 1955 मध्ये. याचे क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ 116.55 चौकिमी. किती? 116.55 चौकिमी. दुसरा व्याघ्र प्रकल्प पेंच, हा कुठे आहे? नागपूरमध्ये. हा ताडोबा कुठे आहे? चंद्रपूर. याच्यावर एक तरी प्रश्न असतोच मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही हे पाठच करून जा. व्याघ्र प्रकल्प किती आहेत महाराष्ट्रात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याची स्थापना 1983 मध्ये झालेली आहे. याचे क्षेत्रफळ 259.71 चौकिमी. तिसरा व्याघ्र प्रकल्प संजय गांधी, हा कुठे आहे? बोरिवली मुंबई येथे आहे. याची स्थापना 1969 साली. याचे क्षेत्रफळ किती आहे? 86.98 चौकिमी. चौथा व्याघ्र प्रकल्प 1, 2, 3. चौथा गुगामल व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? अमरावती मध्ये. याची स्थापना कधीची आहे? 1974 ची. याचे क्षेत्रफळ किती आहे? 361.67 चौकिमी. पाचवा व्याघ्र प्रकल्प नवेगाव बांध, हा कुठे आहे? हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया. याची स्थापना कधीची आहे? 1972 मध्ये. किती चौरस किलोमीटर आहे?
133.88 चौकिमी. आणि 6वा व्याघ्र प्रकल्प चांदोली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शेवटचा आहे. कधीचा आहे? 2004 ची स्थापना. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये हा चांदोली व्याघ्र प्रकल्प आहे. किती चौरस किलोमीटर? 317.67 चौकिमी. किती? 317.67 चौकिमी याचे क्षेत्रफळ आहे. हे 6 व्याघ्र प्रकल्प, त्याचा जिल्हा, त्याचे क्षेत्रफळ आणि त्याची स्थापना हे विचारले जाते, त्याच्यामुळे मी लिहून दिलेले आहे, ते तुम्ही पाठच करा. चला पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कोठे आहे? नागपूर येथे. महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र नागपूर येथे आहे. कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? तर कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे निओ गॉथिक या वास्तुकलेचे उदाहरण आहे. नागर शैली ही उत्तरेतील जे मंदिरे आहेत ते नागर शैलीमध्ये बांधलेले आहेत. द्रविड शैली ही दक्षिणेतील जी मंदिरे आहेत, दक्षिणेतील मंदिरे ती द्रविड शैलीमध्ये बांधलेली आहेत आणि उत्तरेतील नागर शैली. आणि कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हा निओ गॉथिक मध्ये बांधलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहेत? तर कोणते कलम वगळण्यात आलेले आहे? कलम 31A हे वगळण्यात आलेले आहे. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती मूलभूत अधिकार होते? 7 मूलभूत अधिकार होते. 1978 साली 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार, कलम 31A काय आहे? संपत्तीचा अधिकार हे 44व्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न. मद्रास मधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? मद्रास मधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? ब्राह्मो समाजापासून मद्रास मधील वेद समाज हा प्रेरित झालेला होता. 1864 मध्ये वेद समाजाची स्थापना झालेली आहे. कधी? 1964 मध्ये. कुठे? मद्रास मध्ये. कोणी केली स्थापना? कोणी केली? के श्रीधरलू नायडू यांनी 1864 मध्ये वेद समाजाची स्थापना केलेली आहे. खूप जास्त परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. वेद समाज कोणाचा आहे? वेद समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली?
वेद समाजाची स्थापना कुठे करण्यात आली यावर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे मी त्या अनुषंगाने हे प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला मी परीक्षेपर्यंत घेऊन येणार आहे. धन्यवाद.